आपण मूळचे सगळे humans, we are supposed to be close to nature, and we have to ensure that our next generation also remains closer to nature. So Sachin sir जे प्रयत्न करतायत ते खरोखर I think it should be appreciated. All such groups who are closer to nature, who are bringing more people to closer to nature. पुढच्या जनरेशनला आता somebody mentioned हे काही वर्षांनी हा परिसर राहील की नाही आपण म्हणतो. these are one of the ग्रीन लंग्स ऑफ मुंबई असे परिसर आहेत किंवा आपले संजय गांधी नॅशनल पार्क काही वर्षानंतर they might disappear. The next generation might read about them or hear about them from people or from the books. So as somebody mentioned, आपण कॉन्ट्रीब्यूट तर करायलाच पाहिजे, जेवढं शक्य तेवढं प्रयत्न करायला हवं. पण कॉन्ट्रीब्यूट जरी करता येत नसेल तरी ॲटलिस्ट आपण नेगेटिव्ह तरी काय करायला नको. ते आपण प्रयत्न केले तरी भरपूर झाले. वर्स्ट थिंग वी सी एव्हरीवेअर वी गो, वी ह्युमन्स आर क्रिएटिंग लिटर एव्हरीवेअर. आपण प्रत्येक ठिकाणी कोणालाही आपल्या लहानपणी आपल्याला जे सवय होत्या, घरातून पाण्याची बॉटल घेऊन निघायची, आई सांगायची, डबा बाटली आपल्याकडे प्रत्येकाकडे असायची. नावडेज इवन स्कूल किड्स आर रिलक्टंट टू कॅरी बॉटल्स. त्यामुळे डिस्पोजेबल किंवा सिंगल यूजचे प्लास्टिक आपल्याकडे खूप वाढलेलं आहे. आणि आपण सगळीकडे आता आपण नुसतं 10 पावला जरी चाललो तरी आपल्याला 10 पेक्षा जास्त बाटल्या दिसतात. सो आय थिंक दीज आर द स्मॉल थिंग्स विच वी ॲज आता आपण जे मंडळी इथे आहोत 15, 20, 25 जण, हे जरी आपण मेसेज घेऊन बाहेर गेलो आणि आपण जरी स्वतः काळजी घेतली, आपण मेसेज डिसेमिनेट करू शकलो नाही तरी आपण तो पुढचा गोष्ट आहे. पण आपण जरी स्वतः हे नाही केलं तरी आय थिंक इट विल बी सम कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम आवर साईड. सो आय थिंक लेट्स एन्जॉय दिस संडे अँड लेट्स टेक दिस मूड अहेड अँड लेट्स मेंटेन द टेम्पो अँड आवर प्रॉक्सिमिटी टू नेचर. दॅट्स ऑल. थँक्यू. मला मजा आली आणि मला एक वाटली आणि तिथे ऑक्सिजन घेतला. सायनला जाताना हायवेवरून ऐरोली नंतर भांडूप पंपिंग स्टेशनच्या बसस्टॉप नंतर लेफ्ट टर्न घेतल्यावर आपण इथे या मरीन बायोडायव्हर्सिटीमध्ये येऊन पोहोचतो. युरोपियन बर्ड्स बघण्याची ही पर्वणी बरीच माणसे घेतात. शहरापासून इतक्या जवळ असूनही बऱ्याच लोकांनी हे स्थळ पाहिलेले नाही, म्हणून हे व्हिडिओचे 2 भाग नक्की बघा. मॅनग्रोव्ह फॉरेस्ट म्हणजे कांदळवन, इक्वेटर म्हणजे विषुववृत्ताच्या ट्रॉपिकल एरियामध्येच येते. फ्रीजिंग टेम्परेचरमध्ये हे टिकू शकत नाही. फ्लॅमिंगोज मायग्रेट करतात सेंट्रल एशियावरून ह्या एरियामध्ये अँड दिस इज अ ब्युटिफुल साईट. या सेकंड पार्टमध्ये आपण इथे भेट दिलेल्या लोकांना काय वाटले, त्यांच्या रिॲक्शन्स काय आहेत ते ऐकणार आहोत. ह्या एरियामध्येही काही इनसेन्सिबल लोकांनी प्लॅस्टिकचा कचरा टाकला आहे. अशा लोकांचे काय करावे हा प्रश्न आहे. हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, पुढे पाठवा, शेअर, लाईक आणि कमेंट करा. ही आमची सर्व पर्यावरण प्रेमी CFN टीम, सचिन सर आणि इतर लोकांनी दिलेल्या माहितीमुळे हा दिवस खरोखर मेमोरेबल झाला. लहान मुलांना तर ही उत्तम प्रकारची एन्व्हायरमेंटल फील्ड ट्रिप होती. 2 फेब्रुवारी रविवारी सकाळी लवकर उठून 7:30 वाजता आम्ही सर्व इथे जमलो. ही ट्रिप अरेंज करणाऱ्यांचे आणि CFN टीमचे मनापासून आभार. चला तर ऐकूया यांचे अनुभव. काही नावावरूनच कळतं की व्हॉट इज द रिझन वाय वी हॅव फॉर्म दिस ऑर्गनायझेशन. इट इज केअरिंग टुवर्ड्स नेचर किंवा कॉन्झर्वेशन टुवर्ड्स नेचर. तर आज आपण एवढ्या संख्येने इथे जमलो. फर्स्ट ऑफ ऑल थँक्स टू एव्हरीवन हू हॅव कम. काही लोक फार लांबून आले तरी देखील आय होप एव्हरीवन हॅड अ क्वालिटी टाईम हिअर. सगळ्यांना बरं वाटलं असेल. आज करून आय एम व्हेरी हॅपी की आज लहान मुलं इथे आली. मुलांना सगळ्यांना आवडलं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्यांच्यापासून ज्या प्रकारे निसर्ग दुरावतोय, तर आज एक असं फील्ड इन दिस लवली वेदर आणि आज छान वातावरण पण छान आहे, म्हणजे व्हेरी प्लेझंट. आणि तुम्ही एक मॅंग्रोव्ह फॉरेस्ट एन्जॉय केलं, एक वेगळा एक्सपिरियन्स सगळ्यांसाठी. सो माझं इंटेन्शन हे होतं की जेवढी जास्त लोक तेवढं चांगलंच आहे, कारण एवढ्या जवळ आपल्यापासून सिटीपासून एवढ्या जवळ असं हॅबिटॅट आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं पण पाहिजे. ईच वन ऑफ यू शुड डेफिनेटली वेन यू गो बॅक होम आणि तुम्ही तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला जेव्हा भेटाल तर हा एक्सपिरियन्स नक्की शेअर करा. टेक ॲज मच ॲज फोटोज अँड शेअर विथ युअर ग्रुप्स. इट इज जस्ट टू गिव्ह मोर मायलेज दॅट असं हॅबिटेट पण आपण सस्टेन राहिलं पाहिजे. असं हॅबिटेट आपण कॉन्झर्व करायचं आहे, हा त्याचा सगळ्यात मोठा प्रयत्न आहे. आणि प्रत्येकाला एक जाण असते की आपल्या अवतीभोवती काय चाललं आहे. जसं आता अमितने सांगितलं की फार थोड्या दिवसातच इथे फार मोठी डेव्हलपमेंट होते आहे. आणि हे जे काही डेव्हलपमेंट आहे वन वे इट इज डिस्ट्रक्शन ऑल्सो, की आपण जे काही करतो, जसं आता हा एवढं हे जे काही इथे चाललेलं आहे ही गोष्ट, त्याच्याने इथे बरंचसं निसर्ग नष्ट होत जातो आहे. तर आज मुलांनी हे पाहिलं. आज कुठेतरी हे लहान वयातच ह्या गोष्टी त्यांच्या मनात रुजतात की मँग्रोव्ज काय आहे,
ओके, तर एक क्विक आपण पटकन 2 शब्दच बोलायचे आहेत फॉर एव्हरीवन. यू सेड ओनली फ्यू वर्ड्स. काय तुम्हाला कसं वाटलं 2 वाक्यात तुम्ही सांगा. छान वाटलं, बरं वाटलं, काय अजून बोलायचं असेल यू कॅन ॲड ऑन. सो लेट अस स्टार्ट दैट राइट नाउ. ओके, व्हाइल वी हैव दिस स्मॉल स्नैक्स. तर अंकल, आप यू एज अ सीनियर सिटीजन, आप बताइए आपको कैसे लगा है? एवढी जानकारी मिळाली भरपूर झाला माझ्या. माझं नाव भरत सीताराम मोरे आहे. इथे एवढी मोठी जमीन आहे मुंबईच्या बाजूला, ते मला आज कळालं आणि ते खूप चांगलं आहे. असं इथे जे लहान मुलांना आणून हे आपल्या इथे मुंबईमध्ये बाजूला एवढी चांगली जमीन आहे ती दाखवली पाहिजे. पाणथळ जागा आहे, इथे पशु पक्षी खूप आहेत तिथे, म्हणजे न बघितलेले पण पक्षी आहेत. त्याच्यामुळे इथे मला खूप बरं वाटलं. धन्यवाद. It was a good nature trail this morning. I think we should organize this more often, probably every month or so. And there are many such unexplored spots in and around Thane specifically. So माझं म्हणणं आहे की we should have more of these kind of trails, nature trails. मैं हमेशा ऐरोली जाती थी बच्चों को छोड़ने, तो देखती थी फ्लैमिंगो के वहाँ पे काफ़ी सारे मिट्टी के बने हुए रखे हैं, पर देखने का मन होता था. आज देखकर बहुत अच्छा लगा. थैंक यू सचिन एंड आवर टीम. सर्वप्रथम सचिन सरांचं अभिनंदन. त्यांनी आम्हाला चांगला कार्यक्रम आयोजित करून दाखवला, त्याबद्दल. मॅनग्रोव्ह फक्त कन्झर्व करणं हे फार महत्त्वाचं आहे, तरच आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला हे पूर्ण बघता येईल. सर्वप्रथम CFN आणि सचिन सरांचे खूप आभार. मला 2 पॉईंट्स अतिशय महत्त्वाचे सांगायचे आहेत आणि आय फील व्हेरी स्ट्रॉंगली. वन पॉईंट इज वेन वी कम अलोन, म्हणजे जेव्हा आपण एकटे आलो समजा आपल्या फॅमिलीबरोबर, तो आपल्याला एवढी माहिती नसते. वी डोंट गेट दॅट मच अमाऊंट ऑफ इन्फॉर्मेशन. सो इट्स अपॉर्च्युनिटी की आपण ग्रुपमध्ये येतो आणि स्पेशली CFN सारख्या ग्रुपवरती जेव्हा आपण बरोबर येतो तेव्हा त्यांच्याकडनं जी माहिती मिळते दॅट इज इक्वली इम्पॉर्टंट, बिकॉज नुसतं येणं आणि बघणं इज डिफरंट अँड यू ऑल्सो गेट सम इन्फॉर्मेशन, व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन इज ऑल्सो ॲड ऑन आय वुड फील. सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट इज मला असं नेहमी स्ट्रॉंगली वाटतं की जेव्हा आपण अशा ट्रेलला येतो, बघतो काही निसर्ग वगैरे, दॅट टाइम वी शुड कॉन्ट्रीब्यूट समथिंग. बिकॉज हे बघणं इट्स वन इव्हेंट, बट अनदर पार्ट इज वी शुड कॉन्ट्रीब्यूट समथिंग लाईक प्लांटेशन असेल किंवा क्लिनिंग असेल. स्पेशली प्लॅस्टिक बॉटल्स जेव्हा आपण बघतो, लहान मुलं जेव्हा आपल्याबरोबर असतात फॅमिलीबरोबर, तेव्हा मला एक खूप स्ट्रॉंगली वाटतं की हे बॉटल्स आपण हाताने उचलून इथे ठेवावे, बिकॉज दॅट वे देन वी आर कॉन्ट्रीब्युटिंग समथिंग. अदरवाईज इव्हेंट इज वन पार्ट की जे आपण बघतो आणि देन वी लिव्ह इट. बट ॲट द सेम टाईम इफ यू कॉन्ट्रीब्यूट इन एनी टर्म्स, जर आपण सोशल कॉजसाठी काही करू शकलो ना ॲट द सेम टाईम, आय थिंक दॅट वुड मेक सेन्स. माझं नाव आयुष ठोंबरे. आपलं संडेचं एक प्रॉपर सेट रुटीन असतं की आपण उठतो उशिरा जनरल, बट हे काहीतरी वेगळं होतं, काहीतरी नवीन शिकायला मिळालं, नेचरमध्ये यायला मिळालं. सो एकदम असं रिफ्रेश झाल्यासारखं वाटतंय. सो आपलं नेक्स्ट वीक एकदम मस्त जाईल असं वाटतंय सरांमुळे, तुमच्या सगळ्यांमुळे. थँक्यू. मल्लिका फणसाळकर. मी काही जास्ती एक्सपेक्टेशन्स घेऊन आले नव्हते. पहिलीच ट्रेक आहे, पहिलीच ट्रिप आहे. पण मला आता वाटतंय माझ्या मुलासाठी एक होप आहे की कोणीतरी चांगलं करतं आहे आणि आपण लहानपणापासून त्यांना जर हे शिकवलं तर फ्युचर विल बी ब्राईट. थँक्यू. नमस्कार, मी नागेश वागळे. माझी पण पहिलीच ट्रिप आहे. मी बरेच वर्ष CFNचा मेंबर आहे, पण असं जमलं नाही. मी स्पेशली याच्यासाठी पुण्याहून आलो, तर एकदम मस्त वाटलं. थँक्स टू टेमकर सर. गुड मॉर्निंग, सुहास स्मिथ बघा. माझी सेकंड ट्रिप आहे यांच्यावर केअर फॉर नेचर फाउंडेशनसाठी आणि खूप छान माहिती मिळाली. खूप उत्सुकता होती फ्लेमिंगो कसे असतात, काय असतात, आणि सचिन सरांमुळे आणि बाकीच्या सरांमुळे ती माहिती मिळाली. वेगवेगळे पक्षी जे कधीच बघितले नव्हते ते फर्स्ट टाईम लाईफमध्ये आता ते बघायला भेटले. थँक्स वन्स अगेन. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, थँक्यू. माझं नाव आदित्य पंडित आहे. मला सगळ्यात पहिले सांगायला आवडेल की काही वर्षानंतर आपल्याला ही जागा अशीच आहे की नाही ते कळणार नाही. खूप चेंजेस होत आहेत. सर, आपण याचं प्रिझर्व कसं करता येईल याच्याकडे लक्ष पण द्यायला हरकत नाही. आणि खूप छान वाटलं. निसर्ग एकदम वेगळाच आहे इकडचा. थँक्यू. छान वाटलं. सचिन टेमकर सरांमुळे CFNला खूप धन्यवाद. आणि त्यांनी खूप एक मुंबईच्या जवळ, मुंबईमध्येच ॲक्च्युली एवढं एक वेगळा स्पॉट आहे की जिकडे आपण खूप विविध प्रकारचे पक्षी बघू शकतो. हे सगळं आपल्याला कल्पनाही नसते की इथे इतक्या जवळ हे इतकं अवेलेबल आहे आपल्याकडे. आणि ते म्हणतात तसं की हे प्रिझर्व व्हायला हवं इकडं. छान वाटलं. आज भरपूर ऑक्सिजन घेतला. धन्यवाद.
आपल्या ग्रुपला आणि दर महिन्याला एखादा काही इव्हेंट असेल तर मी नक्की येत राहणार. थँक्यू. मला फ्लेमिंगोज बघायला खूप मजा आली आणि CFNच्या बरोबरीने मी आधी पण एकदा कोपरीच्या इकडे गेले होते, तेव्हा पण खूप छान एक्सपिरियन्स आला होता आणि आत्ता पण खूप छान. म्हणजे थँक्स टू सचिन सर. हाय, गुड मॉर्निंग. सो इट्स अ फ्रेश संडे. आपण सगळ्यांनी खूप जास्त प्युअर ऑक्सिजन इनहेल केलेलं आहे. सो लेट्स कंटिन्यू दॅट टेम्पो अँड स्टार्ट विथ प्रिझर्विंग नेचर राईट फ्रॉम होम इट सेल्फ. सो घरातच प्लास्टिकच्या वस्तू किंवा कॅरी बॅग्स वगैरे जेव्हा आपण जातो तेव्हा क्लॉथ बॅग्स यूज करण्यापासून सुरुवात करू शकतो. सो दॅट इट इज अ फर्स्ट अँड अ स्मॉलेस्ट स्टेप टू प्रिझर्व नेचर. So maybe you carry your own bottles, as sir mentioned some back time, that you can carry your own bottles किंवा स्वतःचं काहीतरी फूड वगैरे असं जेव्हा आपण कॅरी करू शकतो. So that will start creating awareness amongst the people and it will of course preserve nature and Mother Earth. Thank you. CFN सोबत ही माझी मल्टिपल ट्रेल्स वगैरे झाले. दिस वॉज वन मोर ट्रेल जी आम्ही केली आज आणि खूप आनंद आला. आणि जसं सगळ्यांनी सांगितलं की आपल्याला हे जपून ठेवायचं आहे कुठेतरी आणि आपल्या पुढल्या जनरेशनला पण हे पास ऑन करायचं आहे. थँक्यू. CFN बरोबर माझी पहिलीच ट्रिप आहे, पण फील्स गुड दॅट पीपल कम टू नेचर. लोक त्यांच्या मुलांना बर्ड्स आणि ॲनिमल्स आपण्यासाठी झूमध्ये घेऊन जातात, त्याच्यापेक्षा अशा नेचरमध्ये आलं तर त्यांना नॅचरल हॅबिटेटमध्ये बघायला मिळते. आणि इट इज गुड टू लर्न अँड फील द नेचर. थँक्स. इम्पॉर्टंट इज वी ऑल कम टुगेदर अँड डू समथिंग गुड फॉर नेचर. हे सगळ्यात मोठं इम्पॉर्टंट आहे. पण जर कोणाला काही करायचंच असेल स्वतःहून तर वन मोर थिंग दॅट यू कॅन डू इज यू कॅन हॅव दिस टी शर्ट ऑफ केअर फॉर नेचर फाउंडेशन. ही माझी टी शर्ट घातलेली आहे. हे याच्यावरती आम्ही मेसेजिंग पण केलं आहे. याच्यावरती राईट साईडला हा बार्बेट आहे. ओके, हा रेड डस्टेड कॉपर स्मिथ तांबट हा मुद्दाम ठेवलेला आपल्या अवतीभोवती दिसतो हा, तर तो आम्ही इथे ठेवला. आणि मागे एक मेसेजिंग आहे, तुम्ही वाचू शकता ना मुलांना. हा, लेट इट बी. ओके, तर सगळ्यांना माहिती आहे की हनी बीज किती इम्पॉर्टंट आहेत. एक सिम्पल मेसेज आहे, लेट इट बी. म्हणजे जर बी नसेल किंवा मधमाशी नसेल तर काय नुकसान होणार आहे ते सगळ्या मोठ्यांना माहिती आहे. लहान मुलांना अजून त्याची जाणीव नाही आहे, बट त्यांच्या अभ्यासात नक्की येत असतं. सो दॅट मेसेज गोज ऑन. तर ही टी शर्ट तुम्ही घेऊ शकता अँड इट विल हेल्प अस टू raise our funding kind of thing. Okay, one spark and everyone comes out is a big thing. तर आपण टुगेदर सगळ्या गोष्टी अचीव्ह करतो. सो लेट्स ऑल जॉईन टुगेदर टू मेक अ मिनिंगफुल कॉन्ट्रीब्युशन. विथ दॅट आपण एक काम करू, जे काही इथे प्लास्टिक मिळेल कोणाला पण ते सगळ्यांनी हँडपिक करा. फक्त उचलताना बी केअरफुल. लहान मुलांनी केलं नाही तरी चालेल. आपण मग एकीकडे ते टाकलं तर हे होईल. बॅग इज फुल. ह्याच्यातनंच एवढं निघालंय. सो दिस इज जस्ट अ स्मॉल एक्झाम्पल. आपण किती सर्व आता तुला मी बोलले ना, प्रत्येकाला असं वाटतं की मीच तो एक आहे, मी एकाने टाकली तर काय प्रॉब्लेम आहे. करेक्ट. एक एक करत 100 जण टाकतात, हे कळत नाही ना. आपण नाही टाकत. तू नाही टाकत रे, मी सांगते तुला. नाही टाकलं पाहिजे. खरं म्हणजे हे सगळं शाळेत शिकवलं पाहिजे. मी वाटतं की पहिलीतल्या मुलापासून ज्युनियर KG पासून शिकवा.